माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. अनिकेत आणि पूजा लव्ह स्टोरी. मित्रांनो, ही कथा अनिकेत नावाच्या मुलाची आहे. अनिकेत हा BSc थर्ड इयरला होता. त्याची एक्झाम झाली होती आणि त्याला सुट्ट्या होत्या. तर अनिकेत घरीच असायचा आणि त्याच्या आईला घरात मदत करू लागायचा आणि मग असंच चालायचं. अनिकेत घर काम करायचा, मार्केटमध्ये जात होता आणि दळण आणून द्यायचा. तर सगळं बरोबर चाललं होतं. तर त्यांच्या घरासमोर एक घर होतं. तिथे एक काकू राहत होत्या. त्यांचा नवरा बाहेरगावी काम करत होता आणि त्यांना एक मुलगी आहे म्हणे. पण त्या काकूला आमच्या समोर राहायला येऊन 3 वर्ष झाले होते. मी नुसतं ऐकत होतो की त्यांची मुलगी तिच्या मामाकडे राहते म्हणून, पण ती कधीच इकडे आमच्या गल्लीत आली नाही. पण तिची आई नुसतं तिची तारीफ करायची की माझी पूजा अशी आहे, खूपच हुशार आहे, असंच चालायचं. पण मी काही जास्त मनावर नाही घेतले. पण एक दिवस मी आणि माझी आई वडील आम्ही मिळून जेवण करत होतो. तर मग तेवढ्यामध्ये त्या काकू आल्या आणि मग म्हणे की माझी पूजा येत आहे गावाकडून, तर तिला यायला रात्रीचे 12:30 वाजतील. तर अनिकेत, जाशील का तू तिला आणायला? मग मी म्हणालो, काकू, पण मी तिला कसं ओळखू? मग त्या काकू म्हणे, हा तिचा फोन नंबर आहे, तिला तू बोलून घे. मग मी त्या काकूला म्हणालो, काकू ठीक आहे, जाईल मी तिला घ्यायला. मग माझ्या आईने त्या काकूला म्हणली की जेवण करा. मग त्या काकू म्हणे, नाही, माझी पूजा पण उपाशी आहे, आम्ही घरी आल्यावर सोबत जेवण करणार आहे. मग त्या काकू आमच्या घरी येऊन बसल्या. माझा अंदाज होता की त्या 12:30पर्यंत आमच्या घरी थांबणार आहे. मग खूप टाईम झाला. माझे बाबा म्हणे, मी झोपतो आता, मला उद्या सकाळी कामावरती जायचे आहे. मग माझ्या आईच्या आणि त्या काकूच्या गप्पा चालू होत्या. मग 12 वाजले आणि मग त्या काकू म्हणे, बाळा अनिकेत, जा आता. मग मी पण आवरले आणि निघालो आणि मग मी स्टेशनवरती पोचलो आणि मग मी तिला कॉल केला आणि म्हणालो, पूजा, किती टाईम आहे? मग पूजा म्हणे, तुझे नाव काय आहे? मी म्हणालो, माझे नाव अनिकेत आहे. मग पूजा म्हणे, अरे अनिकेत, बस 10 मिनिटात पोचलो आम्ही. मग मी म्हणालो, आम्ही? मग पूजा म्हणे, अरे माझी मैत्रीण पण आहे सोबत. मग मी म्हणालो, ठीक आहे. मग पूजा म्हणे, अरे अनिकेत, तू काय कर प्लॅटफॉर्म 4 वरती ये, S10 माझा डब्बा आहे. मग मी म्हणालो, पण कशाला? मग पूजा म्हणे, अरे काचाची वस्तू आहे माझ्याकडे, ते घेऊन चाल, माझ्याकडे खूप मोठा सामान आहे. मग मी हो म्हणालो आणि मग तिथे गेलो. मग ट्रेन आली आणि मग मी एक मुलगी बघितली. मी तिला म्हणलो, तू पूजा आहे? मग ती म्हणे, हो. मग ती म्हणे, मी तुला नसतं बोलवलं, पण हे काचेचे भांडे आहे म्हणून. मग अनिकेत म्हणतो, काही अडचण नाही. मग तेवढ्यामध्ये पूजाची मैत्रीण येते आणि तिच्या हातातले बॅगी अनिकेतच्या हातात देते. मग पूजा तिच्यावरती चिडते, ए बावळट, त्याच्या हातात कशाला देत आहे? मग ती मुलगी अनिकेतच्या हातातून तिच्या बॅगी घेते आणि मग अनिकेतला म्हणते, सॉरी. मग स्टेशनच्या बाहेर येते आणि मग अनिकेत पार्किंगमधून गाडी बाहेर काढतो आणि मग दोघी पण येऊन बसतात. मग मी म्हणलो, पूजा, तुझी आई? तर म्हणे, तू एकटीच येत आहे. मग ही कोण आहे? मग पूजा म्हणे, अरे ही माझी कॉलेजची मैत्रीण आहे, ही हिच्या घरी जात आहे, तर हिची गाडी हुकली. मग ही इतक्या रात्री कुठे थांबणार? मग मी हिला माझ्या घरी घेऊन येत आहे हिला. मग मी म्हणालो, बसा. मग त्या दोघी बसल्या आणि अनिकेत गाडी चालवत होता. मग पूजा म्हणती, किती दूर आहे आपले घर? मग मी म्हणालो, काहून ग पूजा, तुला भेव वाटत आहे का? मग पूजा म्हणती, तू आहे ना सोबत, मग कशाचा भेव? मग अनिकेत म्हणतो, पूजा, तुझी मैत्रीण झोपली का? तिचा तर काहीच आवाज येत नाही हे. मग पूजा म्हणती, ती तुला ओळखत नाही, काय बोलणार? मग अनिकेत म्हणतो, तू तरी मला कुठे ओळखती? तू तर बोलत आहे ना मला बिनधास्त.
मग पूजा म्हणती तू लय भारी आहे. मग अनिकेत म्हणतो कस काय ग. मग मग पूजा म्हणती आहे तर आहे. मग अनिकेत म्हणतो आले आता आपले घर बघ, आपली गल्लीत कोणीच नाही. मग अनिकेत म्हणतो तुझी आई आणि माझी आई बघ कशी आपली वाट बघत बसलेली आहे. मग अनिकेत आणि पूजेची मैत्रीण उतरतात आणि मग पूजेची आई म्हणती अगं पूजा ही कोण आहे तुझ्यासोबत बसून आली. मग पूजाची मैत्रीण म्हणती काकू मी हिची मैत्रीण आहे, माझी ट्रेन सुटली म्हणून मी इथे आले, उद्या सकाळी जाणार आहे मी. मग अनिकेत म्हणतो आई तू झोप, तुला सकाळी लवकर उठायचे आहे, बाबाचा डब्बा बनवून द्यायचा आहे, 1:30 वाजले रात्रीचे. मग पूजा म्हणते काकू तुम्ही झोपून राहा आणि सकाळी मी काकाला डब्बा बनवून आणते, मस्त आलूचे पराठे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या टाईम जागल्या. मग अनिकेतची आई म्हणते ठीक आहे बाळा, पण जास्त तिखट नको बनवू, अनिकेतचे बाबा जास्त तिखट नाही खात. मग पूजाची आई म्हणते चाल बाई आता जेवण करू आपण, मी सकाळपासून उपाशी आहे. मग पूजा म्हणती हो आई मला पण भूक लागली. मग पूजाची मैत्रीण म्हणती काकू मला पण भूक लागली आहे. मग अनिकेत म्हणतो जा मग करा जेवण. मग पूजा म्हणती ए बावट अनिकेत जा जेवण करा, काय तू पण चाल. मग पूजाची आई म्हणती ए पागल पूजा त्याला बावट म्हणत आहे, सॉरी म्हण त्याला. मग अनिकेत म्हणतो जाऊ द्या काकू जा जेवण करा. मग मी जेवण केले. मग पूजाची आई आणि पूजाची मैत्रीण घरात जातात. मग पूजा वापस येते आणि म्हणती अनिकेत सॉरी बर का. मग अनिकेत म्हणतो अरे जा जेवण कर. मग पूजा म्हणती तू पण चाल. मग अनिकेत म्हणतो मला आता तर भूक नाही, उद्या कर मस्त पुरणपोळीचे जेवण, येतो मी. असं म्हणून अनिकेत घरात जातो आणि मग त्याच्या रूममध्ये जातो आणि अंथरुणात झोपायला जातो, पण त्याला झोप येत नाही आणि त्याच्या नजरेच्या समोर पूजाचा चेहरा येत होता. मग पूजाचा विचार करता करता झोपून राहतो आणि मग अनिकेत सकाळी 8 वाजता उठतो आणि मग जातो आंघोळ करायला आणि मग नवीन कपडे घालतो आणि मग अनिकेतची आई म्हणती बाळा तू कुठे बाहेर चालला का. मग अनिकेत म्हणतो नाही आई, पण तू असं का विचारले आहे. मग आई म्हणती मग नवीन कपडे का घातले. मग अनिकेत म्हणतो असंच घातले. मग अनिकेत म्हणतो आई आज तुला बाबाचा डब्बा नाही बनवला पडला. मग आई हसती आणि म्हणती कोण म्हणे तुला. मग अनिकेत म्हणतो पूजा देणार होती ना बाबाचा डब्बा. मग आई म्हणती ती उठलीच नाही, बरे झाले तुझ्या बाबांनी मला उठवले. मग अनिकेत म्हणतो आई तू आता कोणालाच नको सांगू की तू बाबाला डब्बा दिला आहे म्हणून, मी बघ काय करतो ते. मग अनिकेत पूजाच्या घरी जातो आणि मग पूजाची मैत्रीण म्हणती पूजा झोपलेली आहे. मग अनिकेत म्हणतो काय झोपलेली आहे, माझ्या बाबाला डब्बा बनवून देते म्हणे, माझे बाबा तसेच गेले. मग पूजाची मैत्रीण म्हणती मी आता डब्बा बनवते, आपण तुझ्या गाडीवरती जाऊन डब्बा घेऊन येऊ. मग अनिकेत म्हणतो तिला उठव ना. मग पूजाची मैत्रीण म्हणती ठीक आहे. मग पूजाची आई येते दुकानातून आणि म्हणती काय झाले अनिकेत. काकू पूजा म्हणे मी माझ्या बाबाचा डब्बा ती बनवणार आहे. तर माझी आई तिच्या भरोशावरती होती आणि बघा पूजा झोपलेली आहे. मग पूजा येते आणि म्हणते अरे यार अनिकेत सॉरी, मी आता बनवते डब्बा, आपण तुझ्या गाडीवरती जाऊन आणि देऊन येऊ, लागले तर मी पेट्रोल टाकते तुझ्या गाडीत 100 रुपयाचे. मग अनिकेतची आई येते आणि पूजा रडायला लागते आणि म्हणते काकू सॉरी. मग अनिकेतची आई म्हणते अगं रडत कशाला आहे, मी दिला बनवून तुझ्या काकाला डब्बा. मग पूजा शांत बसती आणि म्हणते काकू आता मी उद्या सकाळी खरंच लवकर उठन आणि खरंच काकांना डब्बा बनवून देईन. मग माझी आई म्हणते ठीक आहे. मग पूजा म्हणते सॉरी यार अनिकेत. मग अनिकेत म्हणतो चाल आई. मग पूजा म्हणती तू माझ्यावरती नाराज झाला म्हणून चालला. मग अनिकेत म्हणतो अगं तू फ्रेश तर हो, कशी दिसत आहे ते बघ आणि आम्ही इथे कशाला थांबू. मग पूजाची मैत्रीण म्हणती अनिकेत माझ्या मोबाईलचे चार्जर खराब झाले आहे, चाल ना माझ्यासोबत, नवीन आणायचे आहे. मग अनिकेत म्हणतो मी तुला ॲड्रेस देतो, तू घेऊन ये. मग मैत्रीण म्हणती काकू याला यायचे सांगा माझ्यासोबत. मग अनिकेतची आई म्हणती जा अनिकेत तिच्यासोबत. मग अनिकेत म्हणतो मी गाडी पुसतो आणि घेऊन येतो, थांब आपण जाऊ. मग अनिकेत जातो आणि गाडी पुसतो आणि मग येतो तर मग तिथे पूजा पण तयार होऊन बसलेली आहे. मग अनिकेत म्हणतो
जा पूजा तू आंघोळ कर, आम्ही येतो जाऊन. मग पूजा म्हणते मी आंघोळ केली आणि मी पण येत आहे तुमच्या सोबत. मग अनिकेत म्हणतो तू 3 मिनिटातच आंघोळ केली पण आणि आवरून पण आली, आमच्या सोबत यायचे काय जास्त अर्जंट आहे का? मग पूजा म्हणते हो आहे, मी पण येणार तुमच्या सोबत. मग अनिकेत म्हणतो अरे पूजा आम्ही काही खायला नाही चाललो. मग पूजाची आई म्हणते ए पूजा जाऊ दे ना त्यांना, ते नाही म्हणत आहे तर कशाला मधी करती. मग पूजा म्हणते जा. मग घरात चालली जाते आणि मग अनिकेत आणि पूजाची मैत्रीण जातात आणि मग पूजाचा खूप जीव जळतो. मग इकडे अनिकेत पूजाच्या मैत्रिणीला एक पण शब्द बोलत नाही आणि मग मोबाईलची चार्जर घेऊन देतो आणि मग घरी वापस येता आणि मग पूजा येते आणि मैत्रिणीला म्हणते तू आज जाणार होती ना? मग मैत्रीण म्हणते अगं आता 2-3 दिवस थांबते मी. मग पूजा म्हणते काही गरज नाही आहे, तू आज संध्याकाळी जा तुझ्या घरी. मग मैत्रीण म्हणते अगं पण का? मग पूजा म्हणते जा म्हणले तर जा, का कहून काही विचारू नको. झाली ना, केली ना तुझी मदत, काय करायची होती ती. मग मैत्रीण म्हणते आज तर गाडी नाही, उद्या आहे. मग पूजा म्हणते ठीक आहे. मग पूजा किचनमध्ये जाते आणि अनिकेत रात्री म्हणला होता पुरणाची पोळी खायची तर पूजा बनवत असते. मग पूजाचा स्वयंपाक होतो आणि मग पूजा अनिकेतच्या घरी जाते आणि अनिकेतला म्हणते चाल माझ्या घरी, आपण जेवण करू, मी पुरणाची पोळी बनवली आहे, तुला खायची होती ना? मग अनिकेत म्हणतो अगं मी मजाक केली होती. मग पूजा म्हणते मजाक काय, आता बनवली चाल. मग अनिकेत त्याच्या आईला म्हणतो चाल आई पूजाच्या घरी जेवण करायला, तिने पुरणाची पोळी बनवली आहे. मग आई म्हणते तू जा बाळा, माझे खूप काम पडले आहे, मला डब्यात घेऊन येजो. मग अनिकेत पूजाच्या घरी जातो आणि मग पूजाची मैत्रीण म्हणते अरे अनिकेत मी तुझ्याकडेच येणार होते, ते चार्जर आपण आणले ना ते खराब आहे, चार्जिंग होत नाही आहे आपण जाऊ बदलायला. मग अनिकेत म्हणतो हे पूजा तुझ्या मैत्रिणीचे नाव काय आहे? मग पूजा म्हणते तुला काय करायचे आहे, ती आज जाणार आहे. मग अनिकेत म्हणतो पण का, ती तर 2-3 दिवस थांबणार होती ना? मग पूजा म्हणते नाही, तिला काहीतरी काम आहे, तू जेवण कर, तिचं मी बघून घेईन. मग अनिकेत म्हणतो तुझी मैत्रीण नाही जेवण करत आहे का? मग पूजा म्हणते तुला काय करायचे आहे, तिचे नाव, ती जेवली का नाही, आपले काम कर ना. मग पूजा म्हणते मैत्रिणीचं काही करणं पडन, नाहीतर माझे प्रेम ती हिसकावून घेईन असे काही करते की तिने विचार पण केला नसेल. तर मित्रांनो पूजा काय करते ते बघू पुढच्या भागात.